नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। पहाटेच्या सुमाराला अंकाय शिवारामध्ये लोखंडी आणि स्टील घेऊन जाणारा कंटेनर महामार्गाच्या मधोमध उलटलाय आणि त्यामुळे पहाटेपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुमारे 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक आता वळवण्यात आली आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो ही जी वाहतूक आहे पुण्याकडून येणारी वाहतूक येवल्यातून लासलगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे आणि नगर पुणेकडून येणारी वाहतूक ही लासलगाव मार्गे वळवण्यात आली आहे। तसेच मनमाडकडून येणारी वाहतूक ही नांदगावच्या दिशेने वळवण्यात आलेली आहे। मनमाडच्या जवळ असलेल्या अनकवडे शिवारामध्ये कंटेनर पलटी झालेला आहे, त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत आहे। आपल्या सोबत पोलीस कर्मचारी आहेत। दादा, काय सांगाल, काय ही वाहतूक वळवण्यात आलेली? हो, मनमाड रस्त्यावर अनकवाडी शिवारात एक कंटेनर पलटी झाला असून आपल्या मनमाडकडे जाणारी वाहतूक ही विंचूर मार्गे वळवण्यात आलेली आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत। किती वेळापासून तुम्ही वाहतुकीमध्ये खोळंबले होते आणि काय तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागला? आम्हाला 1 ते 1.5 बऱ्याच वेळापासून आम्हाला थांबावं लागलं। मी चांदगावून येत होतो इकडे, तर आम्हाला जवळजवळ 2 ते 3 घंटे पर्यंत थांबावं लागलं। तर साधारण 2 ते 3 तासापासून ही वाहतूक विस्कळीत झालेली आहे। शहर पोलीस असेल, तालुका पोलीस असेल, वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करताय। मात्र वरिष्ठांच्या आदेशाने नगर मनमाड वाहतूक ही सध्या तरी लासलगाव मार्गे वळवण्यात आलेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला।